brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलाय। डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या नावानं इंद्रजित सावंतांना शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली गेली आहे। इंद्रजित सावंत यांनी ही माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे। सावंत आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पाहूया। माननीय मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे। मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत। यांच्या पोटात श्री शिव छत्रपतींबद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे। या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकालाच काय, यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही। जय शिवराय, इंद्रजित सावंत, असं इंद्रजित सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आता ही ती ऑडिओ क्लिप काय आहे ते पाहूयात। तुमचं नाव काय काय बोलताय तुम्ही? प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, माझं हा तुझ्या बहीण हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना, तुझी टाकीन, लक्षात ठेव। पोलिसांना येऊन माहीत मार ब्राह्मणाचा शब्द काढशील ना, ज्या दिवशी परशुरामाचा परशु घुसतील माझं, लक्षात ठेव। तुला किती मारील बघ, परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा। तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो। तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही। ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून माझं तुम्ही लोक आहे साले हरामखोर सांगितलं तुझे काय बोललाय तुम्ही काय करता? अरे मूर्ख, इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे? घरातील मारील माझं, जास्त करू नको। आता ज्यांनी शिवीगाळ केली असं बोललं जातंय त्या प्रशांत कोरटकर यांचं म्हणणं काय आहे ते पाहूयात। आज सकाळपासून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल आले, SMS, व्हॉट्सअप आणि धमकी आल्या की नेमकं मी कॉल केला आणि मलाच माहीत नाही। खरं तर ही अतिशय खोटारडी क्लिप आहे, हा आवाज माझा नाही आहे आणि याची तक्रार मी पोलीस आयुक्तांनाही केली आहे, सायबरलाही आता करतो आहे। त्यामुळे अशा पद्धतीची इंद्रजित सावंतसारख्या इतक्या मोठ्या इतिहास अभ्यासकांनी, प्रशांत कोरटकर जे मी 25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहे, सोशल याच्यामध्ये आहे, त्यांनी मला विचारून की बाबा ही अमुक तुमच्या नावाने कॉल आला, असा मला एकही कॉल नाही आला। असं माझी शहानिशा न करता डायरेक्ट फेसबुक पोस्ट केली। त्याच्यामुळे जे शेकडो कॉल मला धमकीचे येत आहे, त्याच्याबद्दल आज सकाळपासून मनस्ताप होतो आहे की नेमकं माझं काही घेणं देणं नाही। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य आहे, याला कोणी नाकारू शकत नाही। अख्ख्या महाराष्ट्र काय जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि असं असताना माझ्यासारख्या छोट्या व्यक्ती, मी त्यांच्यावर कमेंट तरी कशावर करू? कारण माझी लायकी नाही तेवढी की छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा कशावर कमेंट करायची। जो माझा विषय नाही तो उगाच विषय माझ्या तोंडात टाकून मी धमकी दिली असं म्हणायचं आणि सोशल मीडियावर काहीही पोस्ट करायची। आजकाल AI टूल इतके आलेले आहेत की प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीचा आवाज मॉर्फ करू शकतो, अशा पद्धतीचे टूल आलेले आहे। त्याच्यामुळे एकदा शहानिशा तर करायला पाहिजे होती की तुम्ही फोन केला का? त्यांना कुठल्या तरी व्यक्तीने फोन केला, माझा आवाज आहे असं म्हणतात आहे। मी आता मीडियावरच ऐकली आहे ऑडिओ, जो माझा संबंध नाही, ज्या ऑडिओशी नाही आहे त्याच्यावर नाहक माझ्यावर आरोप करायचे आणि अशा पद्धतीची पब्लिसिटी करायची आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा। माझा काही संबंध नाही, मी त्यांना कधी आत्तापर्यंत भेटलो नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। असं असताना ही खोडसाळ प्रकार जो केलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तसेच या प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी देखील फेसबुकवरती एक पोस्ट लिहिली आहे। त्यांनी पोस्टमध्ये काय म्हटले ते पाहूयात। कोल्हापूरकर असल्या धमक्यांना भीक घालत नाहीत, पण सत्तेच्या पाठिंब्यावर काही घटकांना कसा माज येतो याचं उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल। छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्यहनन करणाऱ्या प्रवृत्ती खुलेपणानं आज सुद्धा काही बोलू शकतात। बहुजनांनी सत्तेची लाचारी पत्करल्यामुळेच हे घडू शकतं। अशा प्रवृत्ती आहेत तोवर हा वैचारिक संघर्ष थांबणार नाही। बाकी हा विषय गंभीर आहे। शिवीगाळ आणि जाहीर धमकी प्रकरणी कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या CMO कार्यालयाला टॅग देखील केलेला आहे। आता या प्रकरणात काय कारवाई होते ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। बाकी तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।